पोट साफ न होणं हा हल्ली मुलांमध्ये अगदी कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. त्याची अनेक कारणं आहेत. नुसतं बसून राहणं, आहारामधल्या चुकीच्या सवयी, त्याचबरोबर पाणी योग्य प्रमाणात न पिणं, पालेभाज्या न खाणं, अशा अनेक गोष्टींमुळे पोट न साफ होण्याची तक्रार मुलांमध्ये आढळते. त्यामुळे त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या भावनांवर होतो. इमोशन्स अँड गट अगदी एकमेकांना कनेक्टेड असतात. त्यामुळे पोट साफ नाही झालं तर मनामध्ये चिडचिड येते, एकाग्रता होत नाही, त्याचबरोबर रात्री झोप लागत नाही, मन तळमळत राहतं, अस्वस्थता वाटते आणि स्वतःमध्ये एक रिलॅक्सेशन किंवा एक अशांत भावना निर्माण होत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? आयुर्वेदामध्ये अनेक सिक्रेट उपाय दिलेले आहेत, ज्याद्वारे आपण आपलं कॉन्स्टिपेशन जे आहे, मलावष्ठंभ जे आहे, ते कायमचं घालवू शकतो. त्यासाठी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. वयानुसार प्रत्येक व्यक्तीला हा उपाय जो आहे तो आयुर्वेदाच्या मात्रेनुसार दिला जातो आणि हा उपाय इतका तत्काळ लागू पडतो की तुम्हाला आयुष्यात पुन्हा पोट साफ न होणं ही तक्रार होणार नाही. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की आयुर्वेदिक औषधांची सवय लागत नाही किंवा त्याचे साईड इफेक्ट जे असतात ते फारसे होत नाहीत. फारसे यासाठी म्हणते की काही औषधं हीरक भस्म असेल किंवा काही भस्म आहेत ज्यांचे काही साईड इफेक्ट्स नक्की असतात, कारण इफेक्ट असेल तर साईड इफेक्ट असणारच, पण योग्य मात्रेमध्ये कुठली गोष्ट दिली तर ती औषधासारखी लागू पडते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदातले अतिशय उत्तम आणि सुलभ असे उपाय आपण आपल्या जीवनात आणू शकता. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता.